बुलढाण्याचे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी एक आदेश जारी करून निर्बंधावरती सूट देण्यात आली आहे। हा आदेश 7 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजतापासून लागू राहतील। या आदेशामध्ये सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची संबंधित दुकाने दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। तसेच सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक सेवांतर्गत येत असलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत व शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद राहतील। मात्र रेस्टॉरंट खानावळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50%, तर त्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 तसेच शनिवार व रविवारी या दिवशी पार्सल फक्त घरपोच सेवा राहतील। सार्वजनिक ठिकाणी खुल्या मैदानामध्ये फिरणे, सकाळचे फिरणे किंवा सायकलिंग दररोज सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। सर्व प्रकारची खाजगी कार्यालये नियमित सायंकाळी 4 वाजेपर्यंत तसेच शासकीय निमशासकीय कार्यालय यांना एकूण उपस्थिती क्षमतेच्या 50% समतेचा मुभा राहणार आहे। खेळ व मनोरंजनाकरिता सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम स्थानिक प्राधिकरण यांचे पूर्व परवानगीने व 50% आसन क्षमतेची परवानगी राहणार आहे। शनिवार आणि रविवार ही परवानगी पूर्णतः बंद राहणार आहे। लग्न सोहळा, कॅटरिंग, बँड पथक, वधूवर पक्ष 50 व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये मंगल कार्यालयाचे सभागृह, विवाहस्थळी नियमांचे पालन, पूर्व परवानगी शहरी भागांकरिता संबंधित मुख्य अधिकारी, नगरपंचायत, नगर परिषद व ग्रामीण भागाकरिता संबंधित तहसीलदार यांची परवानगी घेणे अत्यावश्यक राहणार आहे। अंतिम संस्कार 20 व्यक्तींच्या उपस्थितीत करण्याची मुभा आहे। सभा, बैठक, निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकारी संस्था आसन क्षमतेच्या 50% मर्यादेमध्ये राहणार आहेत। बांधकामाच्या साईडवर असणारे प्रत्यक्ष मजूर अथवा बाहेरून मजूर आणण्याच्या बाबतीत दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी राहणार आहे। कृषी सेवा केंद्र दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। ई कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे नियमांचे पालन करून सुरू राहणार आहे। जमावबंदी व संचारबंदी सायंकाळी 5 वाजेपर्यंत व संचारबंदी ही सुद्धा सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार असून सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर इत्यादी एकूण क्षमतेच्या 50% पूर्व नोंदणीसह परंतु वातानुकूलित सेवेस परवानगी राहणार नाही। सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण राहील, मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहणार आहे। माल वाहतूक, कार्गो जास्तीत जास्त 3 व्यक्तींना परवानगी, मदतनीस आणि इतर एक नियमितपणे पूर्णवेळ वाहतूक प्रवाशांना वाहतूक करता येणार आहे। प्रवाशांकरिता आंतरजिल्हा प्रवास वाहतूक, खाजगी बस, टॅक्सी, लांब पल्ल्याची रेल्वे या वाहतूक नियमितपणे पूर्णवेळ परंतु जिल्ह्यांमध्ये जाणे येणे होत असल्यास प्रवास करण्यासाठी पास असणे आवश्यक राहणार आहे। उत्पादन क्षेत्राला नियमितपणे पूर्णवेळ वाहतूक करता येणार आहे। या दरम्यान नियमांचे पालन करणे जरुरी आहे। अशा प्रकारे जिल्हाधिकारी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला निर्बंध घालून देण्यात आलेले आहे। खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत।